7 अशा कंपन्या ज्यांची अर्थव्यवस्था आहे जगातल्या कित्येक देशांपेक्षा कित्येक पटींनी मोठी. जगात अशा अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्या कित्येक देशांपेक्षा जास्त मजबूत आहेत. खरं तर हे ऐकून तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण पुढील आकडेवारी पाहून तुम्ही थक्क व्हाल. पाहुयात अशा 7 कंपन्या ज्यांची मार्केट व्हॅल्यू कित्येक देशांच्या GDP पेक्षा अधिक आहे. आता तुम्ही म्हणाल GDP म्हणजे काय? तर मित्रांनो, GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जे देशाच्या किंवा राज्याच्या वार्षिक अर्थव्यवस्थेचे सूचक असते, ज्याला आपण सोप्या भाषेत वार्षिक उत्पन्नही म्हणू शकतो. प्रथम क्रमांकावर येते मायक्रोसॉफ्ट टेक कंपनी. मायक्रोसॉफ्ट काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. भारताच्या प्रत्येक घरात डिजिटल गॅजेट वापरले जातात. अशा या आधुनिक काळात मायक्रोसॉफ्ट डिजिटलायझेशनचं नेतृत्व करीत आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीची मार्केट व्हॅल्यू आहे $1050 अरब, जी युरोपच्या 8 देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे. तर त्या तुलनेत पाकिस्तानचा GDP आहे फक्त $30,000 कोटी. दुसऱ्या क्रमांकावर आहे ॲपल टेक कंपनी. जगातले सर्वात महागडे गॅजेट्स बनवणारी कंपनी म्हटलं की सर्वात अगोदर आठवते ती कंपनी म्हणजे ॲपल. अर्थात याला काही अपवाद अशा कंपन्या आहेत, मात्र त्या फारशा प्रचलित नाहीत. ॲपल कंपनीची मार्केट व्हॅल्यू आहे $940 अरब, जी रशियाच्या अर्ध्या GDP पेक्षा जास्त आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे अल्फाबेट टेक कंपनी. या कंपनीचं तुम्ही फार नाव ऐकलं नसेल, पण ही काही साधी सुधी कंपनी नाही, तर अमेरिकेतली गुगल कॅलिको, गुगल एक्स, नेस्ट लॅब याची मुख्य कंपनी असून इतर अनेक सेवा पुरवणारी कंपनी आहे. अल्फाबेट टेक कंपनीची मार्केट व्हॅल्यू आहे $758 अरब, जी आफ्रिकेच्या तब्बल 38 देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे. चौथ्या क्रमांकावर आहे फेसबुक टेक कंपनी. मित्रांनो, आता फेसबुक काय आहे हे फारसं सांगायची गरज नाहीये, तर सरळ मुद्द्याचं बोलू. फेसबुक कंपनीची मार्केट व्हॅल्यू आहे $561 अरब, जी अर्जेंटिना देशाच्या GDP पेक्षा जास्त आहे. पाचव्या क्रमांकावर आहे विजा फायनान्स सर्व्हिसेस. विजा फायनान्स सर्व्हिसेस आपल्याला बँकांच्या सेवा पुरवते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन पेमेंट सारखी अनेक कामे याच कंपनीच्या मदतीने होतात. विजा फायनान्स कंपनीची मार्केट व्हॅल्यू आहे $364 अरब, जी अमेरिकेच्या 9 मध्य राज्याच्या GDP पेक्षा जास्त आहे. 6व्या क्रमांकावर आहे बँक ऑफ अमेरिका. बँक ऑफ अमेरिका ही अमेरिकेची नामवंत बँक आहे. आपल्या इतर बँकांप्रमाणेच इथेही आर्थिक उलाढाल होत असते. या बँकेची मार्केट व्हॅल्यू आहे $272 अरब, जी ईस्टर्नच्या 5 राज्यांच्या GDPहून अधिक आहे. आणि आता सर्वात शेवटी अर्थात 7व्या क्रमांकावर आहे नेटफ्लिक्स मीडिया कंपनी. नेटफ्लिक्सने बिंग वॉचिंग काय असतं ते शिकवलं. सेन्सरने बॅन केलेल्या चित्रपटांना प्लॅटफॉर्म दिला आणि ठराविक रक्कम घेऊन भरभरून मनोरंजन दिलं. अर्थात नेटफ्लिक्स या सर्व गोष्टींची किंमतही तशीच वसूल करतो. म्हणूनच तर आज नेटफ्लिक्सची मार्केट व्हॅल्यू आहे $149 अरब, जी ईस्टर्नच्या 5 बाल्कन देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे. हे सगळे मोठे आकडे आणि तुलना पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की या कंपन्या किती गडगंज पैसे कमावतात आणि आर्थिकदृष्ट्या किती भक्कम आहेत.